आणि आता पुढची एक अत्यंत चिंताजनक बातमी। ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरची वाटचाल क्राइम कॅपिटलच्या दिशेने होऊ लागले का असा प्रश्न काही जण विचारतात। कारण दररोज नवनवीन गुन्हे आणि गुन्ह्याच्या नवनवीन पद्धती बदलापुरातून समोर येतात। आता बदलापुरात महिलांच्या गर्भाशयातील स्त्री बीजाची तस्करी होत असल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय। बरं, हे एक नाही तर या तस्करी मागे रॅकेट असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। केवळ महाराष्ट्रात नाही तर 4 राज्यांमध्ये हे रॅकेट पसरल्याची चर्चा आहे। कुणाकुणाचा यात समावेश आहे, कसा पोलीस तपास सुरू आहे, जाणून घेऊयात। बदलापूरमध्ये स्त्री बीजांची तस्करी, गरीब महिलांच्या स्त्री बीजांची 4 राज्यात तस्करी। बदलापूरमधून महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे। बदलापुरात गोरगरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्या स्त्री बीजांची तस्करी केल्याचा भयंकर प्रकार समोर आलाय। बदलापुरातील स्त्री बीज तस्करांच्या टोळीचं हे रॅकेट 4 राज्यात पसरल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे। या प्रकरणात 3 महिलांना बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे। सुलक्षणा गाडेकर ही या रॅकेट मागची मुख्य सूत्रधार। सुलक्षणा पैशांची गरज असलेल्या गोरगरीब महिलांना हेरायची, पैशांचा आमिष दाखवून त्यांचं स्त्री बीज विकण्यास भाग पाडायची। सुलक्षणा गाडेकरला अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या दोघी जणी मदत करायच्या। सूत्रांच्या माहितीनुसार 300हून अधिक महिला या रॅकेटला बळी पडल्यात। प्रत्येक महिलेला 20,000 रुपये दिले जायचे, तर मध्यस्थी करणाऱ्या महिलेला प्रत्येकी 3,000 रुपये दिले जात होते। या स्त्री बीजांची केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती। नाही, इंजेक्शन वगैरे तो घरात नव्हता आणि पोलिसांनी एवढी धारा लावला आहे आणि एवढी काय केस लावला आहे त्यांच्यावर, ते सगळे मला वाटतं सगळे खोटा आरोप आहे। नाही, माझी पत्नी एकटाच होती घरी आणि मी झोपलो होतो आणि त्यांनी एकदम से हे आला ना 10-12 लोक आणि मला मी बदलापूर पोलीसवरून आहे, तुमच्यावरून हे जे ऑथराइज पर्सन आहेत त्यांच्याकडे असणं गरजेचं होतं, तर ते नसून यातील जे 3 आरोपी जे आम्ही अटक केलेले आहेत त्यांच्याकडे मिळालं। या ड्रग्स किंवा इंजेक्शनांची किंमत जी आहे ती अराउंड 10 लाखाच्या आसपास आहे। बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर या सगळ्या रॅकेटचा प्रकार समोर आला। यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि जुवेली गावातून सुलक्षणा गाडेकरला अटक करण्यात आली। जुवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर राहते। महिनाभरापूर्वीच ती या ठिकाणी राहायला आली होती। इमारतीच्या सी विंगमध्ये फ्लॅट क्रमांक 103 मध्ये ती राहते। काही दिवसापूर्वीच तिने आपल्या नावाची पाटी देखील काढली होती। पोलिसांनी सुलक्षणा गाडेकरच्या घराची झाडाझडती घेतली। सुलक्षणा गाडेकरच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन्स सापडली। गाडेकरच्या घरातून गर्भाशयासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्र, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत। गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकरनं आपल्या घरातच साठवले होते। गरजू महिलांना पैशाचा आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती। तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी सुद्धा करून द्यायची। गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही IVF सेंटरमध्ये पाठवायची। तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन महिलांच्या गर्भाशयातील स्त्री बीज काढली जात होती। सुलक्षणा गाडेकरच्या पतीनं मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत। कोणी एक बदलापूरची बाई आहे हॉस्पिटलचा, त्यांनी हे सगळे माहीत दिलं आहे पोलिसाला आणि सगळे खोटे माहीत दिलं आहे की जेव्हा त्याला अटॅक करा आणि तुम्ही त्याला फसवा। हो, कारवाई तर झाली पाहिजे, मग जो मेन सूत्र आहे, जो मेन आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई
व्हायलाच पाहिजे. यामध्ये यांची मोडच अशी होती की ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडं संपर्क साधून ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन ह्या गोष्टी घडवून आणत होत्या. बदलापूरमधील या प्रकरणाची दखल आता सरकारनंही घेतली आहे. या रॅकेटची पाळंमुळं कुठवर पसरली आहेत याचा शोध सुरू झालाय. फक्त गाडेकरच मुख्य सूत्रधार आहे की तिच्यावरही कोण आका आहे याचा शोध सुरू झालाय. मला वाटते की बदलापूरमध्ये एकदम गंभीर हे आहे. जे इंजेक्शन्स प्राप्ती झाले ते त्यांच्या घरमध्ये, तर नक्कीच चौकशी आणि आम्हाला बघायचं आहे की आमची जितकी महिला आहे त्यांच्या स्वास्थ्यावरती आम्ही फोकस करू. कारण जसं असं रॅकेट्स होते आणि फक्त पैसेसाठी, तर चौकशीची आवश्यकता आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे नक्कीच हे बदलापूरची पूर्ण प्रतिक्रिया आणि माननीय मुख्यमंत्री ह्याच्याबद्दल तहकीकात करणार. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये स्त्री बीजांचं मोठं रॅकेट उघडकीस आलं होतं. स्त्री बीजांची अवैधरित्या विक्री केल्याचंही समोर आलं होतं आणि याचं कनेक्शन हे तामिळनाडू आणि पार गुजरातपर्यंतही पोहोचलं होतं. यात अनेक IVF सेंटर्सचाही सहभाग असतो. भारतात IVF मार्केट मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि त्यामुळेच अशा प्रकारे तस्करीची प्रकरणं समोर येत आहेत. बदलापूरचं स्त्री बीज तस्करीचं रॅकेट कुठपर्यंत पसरलंय हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. अमजद खान, NDTV मराठी, बदलापूर.